टीव्हीवरच्या डॉक्युमेंटरीमध्ये तुम्ही नक्की पाहिलं असेल की झेब्राचे कळपच्या कळप दौडत निघालेत किंवा विल्डरबीस्टचे कळप मगरींनी भरलेल्या नदीतून धावत निघालेत. हे सगळे कुठे जातात तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. अगदी वाघसुद्धा एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जातो किंवा हत्तींचे कळप एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात हे आपल्याला माहिती आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, प्राण्यांप्रमाणेच पक्षीसुद्धा स्थलांतर करतात. आता तुम्ही म्हणाल त्यात काय मोठं? त्यात विशेष असं की पक्षी केवळ एका देशातून दुसऱ्या देशात नव्हे तर एका खंडातून दुसऱ्या खंडात जातात आणि पुन्हा आपल्या मूळ जागी परत येतात. त्यासाठी ते अक्षरशः हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. काही वेळेला न थकता न थांबता प्रवास करतात. असेच काही पक्षी आपल्याकडे महाराष्ट्रात किंवा भारतात येतात. याच काही पक्ष्यांची ओळख आपण करून घेणार आहोत बोलबिडूच्या जंगल स्टोरीजमध्ये. जंगल देखो, योर गेटवे टू टायगर टेरिटरी. बुक युअर जंगल सफारी नाव. नमस्कार, मी अनंत सोनवणे. नोव्हेंबरमध्ये आपल्याकडे म्हणजे भारतात हिवाळ्याचा सीझन सुरू होतो आणि हाच हंगाम असतो पंखवाल्या पाहुण्यांचा म्हणजे पक्ष्यांचा. तसं भारतात देशातल्या देशात स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांची संख्या भरपूर आहे. पण आज आपण बोलतोय ते परदेशातून येणाऱ्या पाहुण्यांविषयी. असे काही पक्षी आहेत जे दुसऱ्या देशांमधून दुसऱ्या खंडातून सुद्धा भारतामध्ये येतात, महाराष्ट्रामध्ये येतात. अशा पक्ष्यांची संख्या भारताचा विचार केला तर साधारण 375च्या आसपास आहे आणि महाराष्ट्रात 150च्या आसपास पक्षी असे आहेत की जे दुसऱ्या देशातून हिवाळ्यात महाराष्ट्रात येतात. उदाहरणच द्यायचं झालं तर बार हेडेड गुज म्हणजे पट्ट कादंब किंवा पट्टहंस. हंस प्रजातीचा हा पक्षी आहे. त्याच्या डोक्यावर बार म्हणजे पट्टे असतात आणि हा येतो कुठून तर मध्य आशियातून येतो, म्हणजे मंगोलिया आहे किंवा काही पक्षी तिबेटकडून येतात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की 4000 ते 5000 किलोमीटरचं अंतर पार करून हा पक्षी आपल्याकडे येतो. आपल्याकडे जर तुम्ही महाराष्ट्रात पाहायला गेलं तर पुणे सोलापूरला जर तुम्ही असाल तर उजनीचं जे धरण आहे, भिगवणचा जो परिसर आहे, त्या परिसरात तुम्हाला हिवाळ्यामध्ये हे पक्षी पाहायला मिळतील. किंवा तुम्ही सातारा भागात राहत असाल तर मायणी आहे किंवा कानकात्रे आहे, सूर्याची वाडी आहे, येरळवाडी आहे, इथला ब्रिटिशकालीन तलाव तिथे आहेत, तर तिथे तुम्हाला हे पक्षी पाहायला मिळतील. किंवा तुम्ही विदर्भात जर असाल तर नागपूरच्या उमरेड, पारडगाव किंवा खापरी तलावाकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला हे पक्षी दिसतील. चंद्रपूरच्या परिसरामध्ये इरई तलाव आहे किंवा नागभीड तालुक्यातला सावरगाव तलाव आहे. अशा ठिकाणी किंवा वर्धा जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला तलावाच्या ठिकाणी हा जो पट्ट कादंब किंवा बार हेडेड गूज आहे तो पाहायला मिळेल. आता या बार हेडेड गूजचं वैशिष्ट्य असं आहे की हिमालयाच्या वरून हा पक्षी उडत येतो. म्हणजे विचार करा, 7000 मीटर उंचीवरून हा येतो. जगामध्ये असे फार कमी पक्षी आहेत जे एवढ्या उंचीवरून उडतात. आणि अगदी तुलना करायची जर झाली तर माउंट एव्हरेस्टचा जो बेस कॅम्प आहे त्याच्याही वरून उडून हा पक्षी येतो आणि हिवाळ्यात आपल्याकडे येतो, महाराष्ट्रात येतो. भारतातसुद्धा काही ठिकाणी उत्तर आणि मध्य भारतामधल्या तलावांच्या ठिकाणी हा पक्षी आपल्याला पाहायला मिळतो. जर तुम्ही पुणे सोलापूर किंवा सातारा, चंद्रपूर, नागपूर या सगळ्या परिसरात राहत असाल तर या पक्षाला आवर्जून पाहायला जा, कारण 4 ते 5000 किलोमीटरचा प्रवास करून 7000 मीटर उंचीवर प्रवास करून हा तुमच्याकडे आलेला आहे. त्याला नक्की पहा. आपल्याला माहिती आहे हिवाळ्याच्या काळात लोणावळ्यामध्ये पर्यटकांची भरपूर गर्दी असते. पण याच काळामध्ये काही विशिष्ट दिवसांमध्ये फोटोग्राफरची सुद्धा भरपूर गर्दी आपल्याला दिसते आणि अक्षरशः जमिनीवर लोळण घेऊन ते एका पक्षाचा फोटो काढत असतात. तुम्हाला माहिती आहे का कोणता पक्षी आहे तो? त्याचं नाव आहे अमूर फाल्कन, अमूर ससाणा. ससाणा जातीचा हा सगळ्यात छोटा पक्षी आहे आणि हा येतो कुठून तर सायबेरियातून येतो. चीन भारत मार्गे तो दक्षिण आफ्रिकेकडे जातो. म्हणजे भारत हा त्याच्यासाठी ट्रान्झिशनचा एक खंड आहे. तर भारताच्या या प्रवासामध्ये तो लोणावळ्यात काही काळ उतरतो आणि नेमके तेव्हाच फोटोग्राफर्सची त्याला टिपण्यासाठी गर्दी होते. फक्त लोणावळ्यात नव्हे तर पालघरमध्ये हा आपल्याला दिसतो, नवी मुंबईत काही ठिकाणी, औरंगाबादला दिसतो आणि भारताचा विचार केला तर नागालँड, मणिपूर या ईशान्येकडच्या भागामध्ये सुद्धा हा पक्षी आपल्याला पाहायला मिळतो. याचं वैशिष्ट्य असं आहे की शिकारी पक्ष्यांमध्ये सर्वाधिक दूर अंतर पार करून स्थलांतर करणारा पक्षी हा आहे. म्हणजे जवळजवळ
22,000 किलोमीटर जाऊन येऊन त्याचं अंतर होतं. एवढं अंतर दुसरा कुठलाही शिकारी पक्षी पार करत नाही. म्हणून अमूर फाल्कन, अमूर ससाणा या शिकारी पक्ष्याचं वैशिष्ट्य आहे. या अमूर फाल्कनच्या प्रवासाची कथा मोठी इंटरेस्टिंग आहे. त्यांच्या प्रवासावर संशोधन करण्यासाठी ईशान्य भारतात एक प्रयोग केला गेला. गेल्या वर्षी म्हणजे 2025 साली मणिपूरमध्ये असं केलं की 3 अमूर फाल्कनना पकडलं, 3 पक्ष्यांना पकडलं आणि त्यांच्यावर टॅग लावण्यात आला. या टॅगच्या सहाय्याने त्यांच्या प्रवासाचा मार्ग आपल्याला अभ्यासता येईल असा तो विचार होता. या तिघांनाही एकाच वेळी सोडलं गेलं. त्यातला एक पक्षी जो होता त्यांनी 6,100 किलोमीटर प्रवास केला आणि तो थेट केनियात जाऊन पोचला. मध्ये आलेला समुद्र ओलांडून तो थेट केनियात गेला. तिथेच त्याला जायचं होतं. बाकीच्या दोघांनाही जायचं होतं, पण त्यांनी काहीतरी झालं आणि त्यांनी आपला मार्ग बदलला. त्यातला एक जण बांगलादेशात गेला, तिथे काही काळ थांबला आणि मग तिथून अरबी समुद्र पार करून तो सोमालियात गेला. त्याने जवळजवळ 5,500 किलोमीटर अंतर पार केलं. तिसरा अमूर फाल्कन जो होता तो मणिपूरहून उडाला आणि तेलंगणात आला. तिथून तो महाराष्ट्रात आला, तिथेही काही काळ थांबला आणि मग तिथून उडून तो केनियामध्ये पोचला. त्यानेही जवळजवळ 6,000 पेक्षा जास्त किलोमीटर अंतर पार केलं. या एवढ्याशा छोट्या जीवामध्ये इतकी ऊर्जा कुठून येते, एवढी ताकद कुठून येते, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मी तुम्हाला देणार आहे, पण तत्पूर्वी आणखी एका पक्ष्याबद्दल सांगतो. ग्रेटर फ्लेमिंगो नावाचा एक पक्षी आहे. मराठीमध्ये मोठा रोहित किंवा अग्निपंख म्हणतात. खूप मोठा पक्षी आहे, त्याचे मोठे पंख आहेत, त्यामुळे त्याची ताकदही मोठी असावी. साधारण 2 ते 3 हजार किलोमीटरचा प्रवास करतो. इराण किंवा मध्य आशियातून आपल्याकडे येतो. आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात कुठे पाहायला मिळेल तर ठाण्याच्या खाडी किनारी आपल्याला हा पाहायला मिळतो. मुंबईमध्ये गेलात तर शिवडी, माहुल हा जो परिसर आहे त्याच्या किनारपट्टीवर दिसतो किंवा नवी मुंबईत नेरूळला दिसतो. अगदी तुम्ही पुण्याजवळ जर गेलात तर भिगवणमध्ये उजनीचं जे बॅकवॉटर आहे तिथे हा तुम्हाला नक्की पक्षी पाहायला मिळणार. आणि भारतामध्ये गुजरातचं रण ऑफ कच्छ जे आहे तिथे 10,000 पेक्षा जास्त पक्ष्यांचे थवे नोंदले गेलेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा पक्षी आपल्याकडे येतो. आंध्र प्रदेशात सुद्धा काही ठिकाणी दिसतो. आणि ठाण्याच्या खाडीबद्दल मी जे बोललो तर तिथे ठाण्याच्या खाडीमध्ये फ्लेमिंगोसाठी एक खास अभयारण्य बनवण्यात आलेलं आहे, जेणेकरून त्यांना संरक्षित वातावरण मिळावं. या पक्ष्याचं वैशिष्ट्य असं की हा पक्षी एवढं मोठं अंतर पार करून येतो आणि भारतामध्ये पिल्लं देतो. सोबत जाताना या पिल्लांना आपल्यासोबत घेऊन जातो. जर तुम्ही मुंबई किंवा नवी मुंबईमध्ये राहत असाल तर ऐरोली ब्रिजवरून जेव्हा तुम्ही जाल तेव्हा ब्रिजवरून सुद्धा तुम्हाला हे फ्लेमिंगो पाहायला मिळतील. आणि गमतीचा भाग म्हणजे गेल्या काही वर्षांपासून असं लक्षात आलं आहे की काही फ्लेमिंगो जे कदाचित कमकुवत असतील, एवढं उडू शकत नसतील, ते फ्लेमिंगो वर्षभर या खाडीकिनारी पाहायला मिळतात. आणखी एक पक्षी आहे जो हिवाळ्याच्या हंगामात भारतात येतो आणि भारतातले लोक अत्यंत आनंदाने त्याचं स्वागत करतात. त्या पक्षाचं नाव म्हणजे डोमेसेल क्रेन. राजस्थानामध्ये खिचन नावाचं एक गाव आहे जिथे या क्रेनचं आगमन होतं दर हिवाळ्यामध्ये आणि अक्षरशः 25-25, 30-30 हजार पक्षी तिथे येतात. गमतीचा भाग म्हणजे तिकडचे गावकरी त्यांच्या आगमनाची वाट पाहत असतात आणि त्यांच्यासाठी ते धान्यसुद्धा टाकतात. झालं असं की 70च्या दशकात एका जैन मुनींना असं दिसलं की हे पक्षी परदेशातून येत आहेत खरे, पण तिथल्या वाळवंटामध्ये अन्नधान्य शोधणं हे त्यांना कठीण होत आहे. म्हणून त्यांनी गावकऱ्यांना उपदेश केला की या पक्ष्यांना खाऊ घाला. तीच परंपरा आजही चालू आहे. या पक्ष्यांच्या येण्याचा समय जवळ आला की गावकरी आपल्या घरातून बाजरी, गहू हे सगळं धान्य घेऊन येतात. गावाच्या बाहेर एक विशिष्ट जागा आहे, त्या जागेवर हे धान्य पसरवतात आणि हे पक्षी बरोबर दरवर्षी न चुकता त्याच ठिकाणी येतात. हे येतात कुठून तर मंगोलिया आणि कझाकिस्तानमधून. जवळजवळ 4,000 किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी येतात. लोक अत्यंत आनंदानं त्याचं स्वागत करतात. बरं, पर्यटकसुद्धा त्यांना पाहण्यासाठी येतात. पर्यटकांना या पक्ष्यांचं निरीक्षण करता यावं याच्यासाठी खास जागा बनवण्यात आलेली आहे. त्याला चुग्गाघर असं म्हणतात. पक्षी निरीक्षणाची छान सोय तिथं केलेली आहे. त्यामुळे पर्यटक आणि गावकरी हे दोघंजणं मिळून या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी इथं काम करतात असं दिसतं. स्थलांतरित पक्ष्यांची ही फक्त काही उदाहरणं होती. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की हे पक्षी इतकं अंतर कसं काय कापतात, इतकी ऊर्जा कुठून येते त्यांच्यात? हे समजावून सांगायसाठी सुद्धा मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक पक्षी आहे, त्याचं नाव आहे ब्लॅक टेल्ड गॉडविट, म्हणजे काळ्या शेपटीचा मळगूज. छोटासा पक्षी आहे आणि हा पक्षी 11,000 किलोमीटर सलग उडतो, मध्ये कुठेही न थांबता स्थलांतर करताना. हे कसं शक्य होतं? असं आहे की या पक्षाचा जेव्हा स्थलांतराचा सीझन सुरू होतो
तेव्हा तो उडण्याच्या आधी आपलं वजन वाढवतो. किती वाढवतो? 11 ग्रॅमने. बघा, वजन जास्त वाढवूनसुद्धा चालणार नाही, कारण हवेत उडता येणार नाही, शक्ती खर्च होईल. म्हणून वजन लिमिटेड वाढवायचं असतं, जेवढी गरज आहे तेवढंच. हा गॉडवीट पक्षी जो आहे तो फक्त 11 ग्रॅमने आपलं वजन वाढवतो आणि त्या बळावर 11,000 किलोमीटर जातो. म्हणजे आपण ॲव्हरेज जर काढला, सरासरी काढली, तर 1 ग्रॅमला तो 1,000 किलोमीटर इतकं उडतो. थोड्याफार फरकाने इतर पक्ष्यांचं सुद्धा तसंच आहे. म्हणजे जी बदकं स्थलांतर करून आपल्याकडे येतात, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या बदकाचं वजन जर 1 किलो आहे, तर जेव्हा तो आपल्याकडून परत जात असेल, त्याच्या मूळ गावी परत जात असेल, त्यावेळी तो आपलं वजन 200 ग्रॅमने वाढवतो. म्हणजे 1200 ग्रॅमचं त्याचं वजन होतं आणि त्या 200 ग्रॅमच्या वजनाच्या बळावर तो संपूर्ण अंतर पार करून पुन्हा एकदा आपल्या गावी परततो. आता हे ग्रॅम वजन वाढून काय होतं? म्हणजे काय, की हे पक्षी जे असतात ते आपले फॅटचं प्रमाण वाढवतात आणि उडताना या फॅटचा उपयोग करतात. आणि मी जसं म्हटलं तसं साधारण 1 ग्रॅमच्या वजनाने ते 1,000 किलोमीटर एवढं अंतर पार करू शकतात त्यांच्या वजनाच्या हिशोबाने. पुढचा प्रश्न असतो, पक्ष्यांना दिशा कशी काय समजते? आपल्याला दिशा समजावून घ्यायची असते तेव्हा आपण काय करतो? कंपासचा किंवा होकायंत्राचा उपयोग करतो. होकायंत्र कसं चालतं? पृथ्वीच्या भोवती जे चुंबकीय वलय आहे त्याच्या आधारावर होकायंत्र आपल्याला दिशा दर्शवतं. पक्ष्यांच्या मेंदूमध्ये सुद्धा होकायंत्रासारखीच एक यंत्रणा असते आणि या यंत्रणेच्या आधारे पृथ्वीच्या चुंबकीय वलयाचा आधार घेत पक्षी आपली दिशा ठरवतात. या संदर्भात अनेक प्रयोग झाले आहेत. एका प्रयोगामध्ये एका मोठ्या खोलीमध्ये पक्ष्यांना कोंडून ठेवलं आणि चुंबकीय वलयाचं प्रमाण किंवा दिशा बदलली, तर लगेचच पक्ष्यांनीसुद्धा आपली उडण्याची दिशा बदलली असं या प्रयोगामध्ये दिसलं. बरं, दिशा यांना समजली हे समजतं, पण आपल्याला नेमकं कुठे उतरायचं आहे हे ठिकाण कसं कळतं? त्यांच्याकडे GPS असतं का? अजिबात नाही. तर इथं कळपाने म्हणजे थव्याने उडण्याचा जो फायदा आहे तो इथे होतो. प्रत्येक थव्यामध्ये काही अनुभवी पक्षी असतात, ज्येष्ठ पक्षी असतात, जे त्याआधी त्या विशिष्ट ठिकाणी आलेले असतात. त्यामुळे ते आपल्या थव्याला ती विशिष्ट जागा दाखवतात. आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी पोचलं तरी आपण कुठल्याही इमारतीवर उतरायचं नाही, शेतात उतरायचं आहे आणि मग शेतातून पाण्याच्या जागी जायचं आहे, पुन्हा शेतात यायचं आहे. हे सगळं जो दिनक्रम जो हा सगळा आहे, तो दिनक्रम हे ज्येष्ठ पक्षी जे असतात ते आपल्या इतर लहान पक्ष्यांना शिकवतात आणि मग एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे ज्ञान दिलं जातं. थोडक्यात अनुवांशिक पद्धतीनं हे ज्ञान एकमेकांना दिलं जातं आणि त्यामुळे आपल्याला नेमकं कुठे जायचं आहे, कुठल्या देशातल्या, कुठल्या गावामधल्या, कुठल्या शेतावर आपल्याला उतरायचं आहे, याचं अगदी अचूक ज्ञान या पक्ष्यांना याच्यामुळे मिळालेलं असतं. काही वेळा असंही होतं की पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून येतात, स्थलांतर करून येतात आणि आपल्याला हव्या असलेल्या जागी उतरायच्या वेळेस त्यांच्या लक्षात येतं की गेल्या वर्षी इथे तलाव होता, तो आता दिसत नाही, किंवा गेल्या वर्षी इथे दलदलीची जागा होती, तिथे आता इमारत उभी राहिली आहे. अशा वेळी काय होतं? अर्थातच पक्षी गोंधळून जातात. ते दुसऱ्या अधिवासाच्या शोधात जातात. काही वेळेला त्यांना अधिवास मिळतो, काही वेळेला मिळत नाही. मिळाला नाही तर ते मरून जातात. अधिवास मिळाला तरी तर छोट्या अधिवासावर अनेक पक्ष्यांना गुजराण करावी लागते, तिथे स्पर्धा निर्माण होते आणि त्यामुळेही काही पक्षी मरून जातात. सध्या आपल्याकडे सुशोभीकरणाचं फॅड सुरू आहे. म्हणजे तलाव दिसला की त्याच्या आजूबाजूची झाडं तोडा आणि तिथे सुशोभीकरण करा. नदी किनारा असेल तिथे घाट बांधा, काँक्रिटीकरण करा. दलदलीच्या प्रदेशावर काहीतरी इमारती बांधा, भराव टाका, कांदळवनं तोडा. विकासाच्या या तथाकथित विकासाच्या कामांमुळे आपल्या पक्ष्यांच्या अधिवासावर मोठी गदा येते. फक्त आपल्याकडे नाही तर अगदी चीनमध्ये सुद्धा, चीनच्या पूर्व किनाऱ्यावर खूप मोठा पक्ष्यांचा अधिवास आहे, पण तिथेसुद्धा अशा पद्धतीची विकास कामं सुरू आहेत आणि जवळजवळ 50% संख्या कमी झालेली आहे स्थलांतरित पक्ष्यांची. आपल्याला याच्यापासून धडा घेणं आवश्यक आहे. मला असं वाटतं की एवढे हजारो किलोमीटर प्रवास करून येणारे जे पक्षी आहेत हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून आपण त्यांचे अधिवास हे सांभाळायला पाहिजेत, जपायला पाहिजेत. त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा मार्ग जो आहे तो सुद्धा सुरक्षित राखला पाहिजे. तरच येणाऱ्या काळातसुद्धा हे पक्षी मोठ्या संख्येनं आपल्याकडे येतील आणि आपल्यालासुद्धा त्यांना पाहताना अभिमान वाटेल. स्थलांतरित पक्ष्यांची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कळवा आणि जंगल स्टोरीजमध्ये आणखीन अशा कुठल्या प्रकारच्या स्टोरीज ऐकायला तुम्हाला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा.